बघा काय लाखाचं नुकसान होतं, लाखाचं. आम्ही त्याला जेवढ्या हे पाणी इथे जातं की इथे जातं कळतच नाही काय. तर वरती नाल्याची जेव्हा नाला आहे ना तो व्यंकटेश्वरा पाणी जातं आपलं. या ही जे लेवल काढून जर नाला थोडी लेवल मिळत असेल तर हे पाणी आडवीत घ्यायला हरकत काय खाली आला नाही. रस्ता पूर्ण होतच नाही. 8 वर्ष ट्रॅक्टर अजिबात लक्ष नाही आहे. लोक कधी जातात ना बघा खाली असेल की नाही नाले सफाई झाली नाही असा आरोप होतोय, काय सांग? सफाई झालेली आहे, कुठे लेवल कमी जास्त असते आणि बेकरी गल्ली हा दरवर्षी भरणारा आहे, तिथे आपले पंप पण चालू आहे. सर लोकांचं असं म्हणणं आहे की नाले सफाईच्या नावावर फक्त फोटो सेशन होतात. नाही चालू नाले सफाई झालेली आहे. बेकरी गल्लीचा लो लाईन एरिया आहे, लो लाईन एरियामध्ये आपण पंप पण काय सांगणार? आज पहिली पाऊसमध्येच महानगरपालिकेची पोल उघडलेली आहे. नमस्कार, मी आभा पाटील, नगरसेविका मीरा भाईंदर. पोल उघडली आहे, तुम्ही स्वतः बघतायत, मला सांगायची काही गरज नाही. मला दुःख ह्याच गोष्टीचं आहे, कधीही टॅक्स न बुडवणारा माणूस, कधीही कुठला नियम न बुडवणारा माणूस आज मिडल क्लास आज पाण्यात डुबतोय. आणि 1 वर्ष नाही, सतत गेले 7, 8, 9 वर्ष तो डुबतोय आणि प्रशासन जागच होत नाही. प्रशासन बोलेल पत्र लिहा, पत्र लिहिल्याशिवाय काही होत नाही का? आम्ही काही ट्रिगर आहोत की एक माणूस मेला की अलार्म जागा होतो आणि प्रशासन जागा होईल? तिथे किती म्हातारे आहेत, तिथे किती वृद्ध लोक आहेत, काय करायचं? मिडल क्लास माणूस आहे हो, रोज रोज सगळं फर्निचर बदलणं त्याला शक्य नाही. पायी खर्च करतो एक सोफा घेण्यासाठी, काय करणार आहेत? पाणी हलतच नाही आहे आणि प्रशासन बोलतात आमचे 90% गटारं साफ झालेत. गटारं साफ आहेत? कुठे गटारं साफ आहेत? सुपरवायझर काय करतायत? प्रशासन करणार काय आहे? म्हणजे मिडल क्लास माणसाला तुम्ही डुबवणार, अजून गरीब बनवणार? मग त्याने टॅक्स कशाचा भरायचा? डुबायचा, पाण्यात डुबायचा टॅक्स भरायचा का? याला उत्तर कोण देणार? जबाबदार कोण आहे? नागरिक रडतायत. आज नाही, सतत 9 वर्ष 10 वर्ष पाऊस संपला की आपण डोळे बंद करतो का? परत एकदा डुबायची वाट बघायची आहे? ह्याच्यावर आम्हाला उत्तर पाहिजे, नागरिकांना उत्तर पाहिजे. पाणी बघा, वाहत सुद्धा नाही आहे, तुमच्या समोर आहे. मग गटारं काय साफ झाली? मॅडम, कोट्यावधी रुपये खर्च करून देखील प्रशासन काय जाग येत नाही, काय सांगणार? ते कोट्यावधी रुपये आमचेच आहेत, आमच्या टॅक्स पेअरचे आहेत. जो माणूस कधीही टॅक्स बुडवत नाही, जो माणूस कुठलाही टॅक्स बुडवत नाही, मेंटेनन्स बुडवत नाही, तोच पाण्यात बुडतोय. मग ह्याचा विचार कोणी करायला पाहिजे? मॅडम, महानगरपालिका दौरे करतात, सेल्फी घेतात, फोटो सेशन करतात, त्याच्यामध्ये तुमचे सत्ताधारी स्वतः फोटो काढतात, काय सांगणार? काय आहे ना, फोटोचीच दुनिया आहे, पण सत्य लोकांसमोर आहे ना. फोटो काढून काय होतं? जग साफ झालं, पाणी भरलंच ना. मग लोकांनी सर्व फोटोकडे लक्ष द्यावं या भरलेल्या पाण्याकडे लक्ष द्यावं.